नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. सोमवार दिनांक 14 जुलै रोजी रुपेश शंकरराव म्हाळसकर, माजी अध्यक्ष मनसे मावळ तालुका, तसेच सायली रुपेश म्हाळसकर, माजी उपनगराध्यक्षा मनसे वडगाव नगरपंचायत यांच्या आयोजनातून वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 16 मधील खंडोबा मंदिर ते म्हाळसकरवाडी साखळी रस्त्याची झालेली दुरावस्था व त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासन व संबंधित ठेकेदाराविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून निषेध व्यक्त केला. यावेळी गुलाबकाका म्हाळसकर, अतुल राऊत, संभाजी म्हाळसकर, विशाल वहिले, अनंता कुडे, राणी म्हाळसकर, प्रभाकर वाघमारे तसेच वडगाव शहरातील नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर ते MIDC रोड या साखळी रस्त्याच्या तिसऱ्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित या ठिकाणी वडगाव शहरातील नागरिक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि सर्व मान्यवर आज या वर्षश्राद्धाला उपस्थित झालेत. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. खरं तर 17/6/2022 या रस्त्याची सुरुवात झाली. तालुक्याचे आमदार यांच्या निधीतून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेअंतर्गत या रस्त्याला 2,15,00,000ची मंजुरी मिळाली आणि या रस्त्याचं कामकाज चालू झालं. मुळात हे कामकाज चालू झालं ते पावसाळ्याच्या दरम्यान 17/6/2022 रोजी. ते पावसाळ्यात चालू झाल्यानंतर बरोबर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी या रस्त्याचं 2022 नंतर 2023 ते 2025 या गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय सायलीताई म्हाळसकर आणि रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली वडगाव नगरपंचायतीस 5 वेळा निवेदनं दिली या रस्त्याच्या खड्ड्यांच्या संदर्भात, परंतु तात्पुरती डागडुजी करून या रस्ता पूर्णतः दुरुस्त न करता तात्पुरती डागडुजी करून आम्हाला या ठिकाणी भलावण करण्यात आली. गेले 3 वर्ष या परिसरातील नागरिक या खड्ड्यामधून येत आहेत, जात आहेत, तरीही वडगाव नगरपंचायतीचं याकडे लक्ष दिलेलं नाही. आम्ही अनेकदा त्यांना उपोषणाचं किंवा इतर आंदोलनाचे इशारे दिले, परंतु डिम्म झालेलं हे प्रशासन जागं झालं नाही आणि म्हणून आज हे वर्षश्राद्ध घालायचं कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी माझ्या वतीने त्याचप्रमाणे समस्त नागरिकांच्या वतीने या प्रशासनाचा धिक्कार करतो आणि पुढील कालावधीमध्ये हा संपूर्ण रस्ता जो 2,15,00,000चा रस्ता आहे याची केवळ डागडुजी न करता हा पुन्हा व्यवस्थित याचं डांबरीकरण करण्यात यावं, ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं आणि येथील नागरिकांना या त्रासातून मुक्तता मिळवून द्यावी अशी या नगरपंचायत प्रशासनाला मी विनंती करतो. साखळी रस्त्यासाठी त्या रस्त्याला श्रद्धांजली देण्यासाठी विधीनिमित्त श्रद्धांजली देण्यासाठी आलेले सर्व वडगावातील सर्व पक्षीय नेते मंडळी, सर्व वडगावकर नागरिक, या रस्त्याने त्रस्त असलेली सर्व जनता, मी सर्वांचं या प्रसंगी आल्याबद्दल मी सर्वांचं पहिलं आभार मानतो. हा रस्ता पूर्वी 2000 म्हणजे आम्ही 8 वर्षापूर्वी ग्रामपंचायत माध्यमातून याचा बेस केला होता आणि MIDC प्रशासन त्यांच्या सर्व वाहनं या रस्त्याने जातात म्हणून MIDCच्या माध्यमातून आम्ही 23.5 लाख रुपये या रस्त्याला आणले होते आणि तो रस्ता झाला. त्याच्यावरती आता हे गन पावडरचं काम केलं 2,18,00,000चं आणि ते काम वारंवार आम्ही कंप्लेंट केल्यात. आम्ही नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांच्या माध्यमातून आम्ही अर्ज दिला होता पंचायतीला की समस्त जो कॉन्ट्रॅक्टर आहे याचे पेमेंट काढू नये, परंतु ते सगळे डोळे जाग करून टक्केवारीच्या नादामध्ये त्यांचं सर्व पेमेंट काढलं आणि आता ह्या रस्त्याची ही परिस्थिती झालेली आहे. वडगावामध्ये नागरिकांनी अशी वारंवार मग रुपेश म्हाळसकरनी मनसेच्या माध्यमातून असेल, काही इतर पक्षीयांनी लेटर देण्याच्या माध्यमातून असेल, काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, या रस्त्याची बाजू मांडली की या रस्त्याची खराबी झालेली आहे. तर लगेच त्वरित या रस्त्याचं श्राद्ध करणार याची बातमी कळल्यानंतर लगेचच्या लगेच इथं संबंधित कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा मग अजून कोणी, आता याच्यावरती कळलं नाही एक्झॅक्टली हा रस्ता कशाच्या माध्यमातून दागदुरुस्तीस आलेली आहे. जर ही स्वखर्चाने असेल तर ते स्वखर्चाचे पैसे येतात कुठून?
की कसे पैसे येतात. 2,18,00,000च्या रस्त्यातनं किती टक्के खाल्ले त्याचे रिटर्न हे परत तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून तुम्ही देतायत का, हा आमचा सवाल आहे. आणि अन्यथा तसं नसेल तर मग हे कोणत्या फंडातनं करताय, आणि फंडातनं असेल तर त्याची तुम्ही निविदा काढलेली आहे का, त्याची मान्यता घेतलेली आहे का, काही न करता तुमच्या मनाने हा तुम्ही निधी टाकतायत का, याची ही सगळी वडगावकर जनता ही माहिती मागतीये. आणि नगरपंचायत प्रशासन असेल किंवा तत्कालीनचे राज्यकर्ते असतील ज्यांनी याच्यामध्ये टक्केवारी खाल्लेली आहे, 2,18,00,000चा हा रस्ता आहे का, आणि जर 2,18,00,000चा रस्ता असेल तर याची 2 वर्षामध्ये ही दशा आहे का, ह्याच्याबद्दल मी ना वडगाव शहर भारतीय जनता पार्टी असेल, समस्त नागरिक असेल, सर्व पक्षीयांच्या वतीनं मी ना नगरपंचायत प्रशासनाला विनंती करतो की हे झालेलं काम हे जगजाहीर करा, हे कसं कोण करते आता, आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपूक करू नये एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. दुःखद घटना आहे. खरंच वाईट वाटतंय की प्रशासनाची या ठिकाणी श्राद्ध घालण्याची वेळ आलेली आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी हा रस्ता सुरू झाला, रस्त्याला काम सुरू झालं आणि पुढच्या 3 दिवसामध्ये पाऊस पडला आणि हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला. गेल्या 3 वर्षापासून हा रस्ता देखील प्रतीक्षेत आहे की वाहन चालक असतील, नागरिक असतील या रस्त्यावरती येतील. 2,18,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झाला आणि 2,18,00,000 होत असताना तिसरं वर्ष साध्य आहे. दरवर्षी आपण हेच करणार का? काल रुपेशजींनी गेल्या 2-3 दिवसापूर्वी जाहीर केलं की या ठिकाणी वर्ष साध्य करायचे. याच्यापूर्वी अनेक पक्षीय लोकांनी या ठिकाणी निवेदनं देखील दिली, तरी देखील नगरपंचायत प्रशासन जागेवर येत नाही का? 1.5-2 वर्षापूर्वी नगरपंचायतचा कार्यकाल संपलेला आहे, प्रशासन येते का? मग प्रशासन काय मनमानी कारभार करते का? ते काय झोपी आहेत का? मग हा आमचा सवाल आहे आणि लवकरात लवकर या प्रशासनाने या ठिकाणी ह्या सर्व बाबींची चौकशी करायची आणि हा रस्ता हा खड्डेमय झालेला आहे आणि दोषींवर या ठिकाणी कारवाई व्हावी अशी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो. अनेकांच्या जिव्हाळ्याचा रस्ता असलेला हा वडगाव साखळी रस्ता गेल्या 4-5 महिन्यापासून खूप मोठा खड्डेमय झालेला आहे. या ठिकाणी हा रस्ता होत असताना याला कुठल्याही प्रकारचा स्लोप दिला गेला नाही किंवा रस्त्यावरचं पाणी निचरा होईल याचा देखील याच्यात विचार केलेला नाही. काही तांत्रिक गोष्टी या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून व प्रशासनाच्या अभियंत्यांकडून राहून गेलेला असेल. यांनी हा रस्ता करताना शेजारी एक मोठा ड्रेनेज घेतलाय. या ड्रेनेजचा अद्यापही कोणाचंही पाणी त्याच्यात जात नाहीये. आज या ड्रेनेजला नाही म्हणलं तरी 60 ते 70 लाख रुपये यांनी या ड्रेनेजसाठी घालवले असतील. आज आमची बाजूला इथं शेती आहे, या शेतातलं सगळं पाणी आता वड्याचं पाणी त्यातनं जातंय आणि या ठिकाणी आमची भात शेती सुद्धा बंद आली आहे. आज हा रस्ता चालू झाला, या रस्त्याला फंड पडला, पण फंड पडला असून हा रस्ता इतका खड्डेमय झाला तर प्रशासनाला जागा करण्यासाठी आज रुपेशजी असतील, सायलीताई असतील आणि समस्त वडगावकर नागरिक असतील यांच्या वतीने या ठिकाणी श्राद्ध घालण्याची वेळ आली आहे. का ही वेळ आली? काल रुपेशजींनी बॅनर सोडल्या, व्हॉट्सअपला सगळीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी केली किंवा श्राद्ध होणार आहे. लगेच रविवारी प्रशासन खडबडून जागा झालं. एवढी तत्परता कशी का दाखवली यांनी? इथनं मागं का तत्परता दाखवली नाही? का झोपी गेले होते तुम्ही? मग आज आम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, जर ही वेळ आम्हाला आणून देता तर तुम्ही ही वेळ येऊन देऊ नका. ज्या वेळेस एखादा नागरिक किंवा तिथला स्थानिक प्रतिनिधी जर तुम्हाला वारंवार मागणी करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तात्पर्याने या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आज वडगाव शहरामध्ये रस्त्याच्या बरोबरीच आज आरोग्याचा प्रश्नही उद्भवला आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये या ठिकाणी डेंग्यू सदृश्य 4 ते 5 पेशंट्स आढळले आहेत. आज लाखो रुपयाचा खर्च करून या ठिकाणी आरोग्य विभागावर टेंडरिंग करून कचरा उचलला जातो, साफसफाई केली जाते, पण कुठल्याही प्रकारच्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला जात नाहीये. कुठल्याही फवारण्या होत नाहीये, कुठलीही धूळ फवारणी होत नाहीये. या ठिकाणी आरोग्यासंदर्भातला देखील प्रश्न गांभीर्याने होत आहे. आज या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या सर्व गोष्टीची दखल घेऊन या वडगावकर नागरिकांना एक चांगला सुसज्ज असा रस्ता तयार करून द्यावा आणि त्याबद्दल या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. खऱ्या अर्थानं दोषी कोण आहे याची मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारतो की जर प्रशासक असताना या ठिकाणी खुलेआम काही राजकीय लोकांचे हस्तक प्रत्येक कामामध्ये इन्व्हॉल्व होतात, याचा प्रश्न मी माननीय मुख्याधिकाऱ्यांना कायम विचारत आलोय. मी यामागेही मुख्याधिकारी साहेबांशी मी कायम संपर्कात होतो की साहेब जी कामं चालल्यात, जी वडगावमध्ये जी काही थोतांड कामं चाललेत त्यामध्ये काही राजकीय लोकांच्या हस्तक त्या ठिकाणी कायम
त्या ठिकाणी हस्तक्षेप करतात आणि कामं मनमानी पद्धतीने करतात. म्हणून मी कायम मुख्याधिकारी साहेबांना त्यांना विचारत आलो की आपल्यावर कोणाचा राजकीय दबाव असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्याचं निरासन करू आणि त्या व्यक्तीला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू. अशा थोतांड राजकीय दबावाला आपण जर बळी पडत असाल तर आपला निषेध करणं हा आमचा एक अधिकारच आहे. म्हणून मी आजच्या वर्षश्राद्धाला म्हणजे आपण प्रतिकात्मक वर्षश्राद्धाला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो सर्व नागरिकांच्या वतीने. आणि आपण सर्वप्रथम ही सर्व श्रद्धांजली वाहत आहोत. ही सगळ्या माझ्या माता भगिनींकडनं व आमच्या सर्व 16 नंबर प्रभागाकडनं आहे आणि पूर्ण वडगावकरांकडनं आहे. कारण इतका म्हणजे जसा रस्ता केलाय तेव्हा 3ऱ्या दिवसापासूनच खड्डे पडले. ते महिलांना जर घराबाहेर जायचं म्हटलं तर गाड्या डायरेक्ट त्यांच्या हे होत आहे, ते पडता येते आणि लहान मुलं सुद्धा कित्येक वेळा पडले. ते तर मी खरंच आहे ना निश्चित व्यक्त करते की जर आपण महिलांना किंवा वडगाव नागरिकांना जर आपण पूर्ण सुविधा देऊ शकत नाही तर आपण नगराध्यक्ष असून किंवा मी ह्या नगरपंचायतचा सुद्धा निश्चित करतेय, आम्हाला व्यवस्थित पाणी नाहीये. नगरपंचायत होऊन 5 वर्ष झाली येते तरी पाणी सुद्धा इतकं गढूळ प्रमाणात येतं. तर मी माझ्या सर्व माता भगिनींच्या वतीने निश्चित करते आणि माझे 2 शब्द थांबवते. हे जे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घातलेलं आहे ते तर खरं त्याची गरज नव्हती. ह्या सरकारला तर स्वतःहून जाग आली पाहिजे होती आणि ही वेळ येऊ दिली नव्हती पाहिजे. ह्या इथे लहान लहान मुलांना घेऊन जेव्हा आम्ही गाड्या घेऊन जातो तेव्हा प्रत्येक वेळी आमचा जीव मुठीत घेऊन आम्ही जात असतो. हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही कुणासाठी सरकार चालवता? जर तुमच्या सरकारमध्ये राहणारे जनता जर सुरक्षित नसेल, त्यांना योग्य वेळी पाणी भेटत नसेल, त्यांच्या घरी कचऱ्याच्या गाड्या येत नसतील, जर तुम्ही त्यांना सगळ्या सुखसुविधा देऊ शकत नसेल तर तुम्ही कशासाठी त्या गादीवर आहे? स्वतःची पोटं तर सगळेच भरतात. फक्त दुसऱ्यांचा विचार करायचा असेल तर त्यांनी सरकारात जावं आणि हे ते मी नेहमी लक्षात ठेवावं. आज रुपेश भाऊ आणि सायलीताई यांनी विचार करून हा जो घाट मांडलेला आहे तो त्यांनी योग्यच आहे. त्यांना समज ही देणं गरजेची होती आणि ही समज त्यांनी या पद्धतीने दिली, ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण वडगाव तळेगाव साखळी रस्ता याच्या वर्षश्राद्धासाठी सगळेजण उपस्थित आहोत. 2022 17/6/2022 पासून हा जो वडगाव तळेगाव साखळी रस्ता आहे ह्याचं काम चालू केलं गेलं होतं. खरं तर हे 3 काम जे आहे ते 3 कॉन्ट्रॅक्टरमध्ये दिलं गेलेलं होतं आणि ह्याचा जो मेन पार्ट आहे, मधला पार्ट आहे, तो मुद्दामून तसाच अर्धवट ठेवला गेला. का तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथं माझं घर आहे की दाखवून द्यायला की आज ह्यांच्याच घरच्या समोरून जो जाणारा रस्ता आहे तोच खराब आहे. कुठंतरी ह्याच्या मागे एक वेगळं राजकारण लावलं गेलं होतं की आज लोकांना दाखवून द्यायला की ह्यांच्याच घरापुढचा रस्ता असा आहे किंवा तो जाणून बुजून घाण ठेवला गेला होता. 2 बाकीचे रस्ते जर का आपण पाहिले तर एवढे घाण नाहीयेत, पण हा मधलाच पार्ट असा का ठेवला गेला? त्याच्यानंतर हे जवळजवळ 70 ते 75 लाखाचे आज निधी ह्या 3 टप्प्यात पडले होते. हा निधी नेमका गेला कुठं? 3 वर्षात 3 वेळा याला रिनोव्हेशन करावं लागतंय. आज हे खड्ड्यांचं प्रमाण आपण बघतोय की इथं गाड्या तर लांब चालणं सुद्धा शक्य नाहीये. आज मोठ्या प्रमाणात इथे ज्या महिला आज उपस्थित आहे त्यांना विचारा, गाव आज भाजी मंडईत जायला लागत असन, गाव आज किती लांब आहे? प्रत्येक वेळेस चालत जावं लागतं, यावं लागतं. काय हाल होतात इथं. लहान मुलं असतील, शाळेच्या बसेस आज खड्ड्यांमुळे इकडून तिकडून जातात. अक्षरशः माणसं जेव्हा चालत जातात त्यांच्या अंगावर सुद्धा या गाड्या येतात. तर आज हा निधी गेला कुठं नक्की? एवढे 70-75 लाख रुपये गेले कुठून? ह्याच्यात पण तुम्ही राजकारण करताय का? हा फक्त सायली म्हाळसकर साठी रस्ता नाहीये ना. आज जाणारे 2 कनेक्टिंग गावं आहेत इथं, आज बाकीचे गावं आहेत. आज एवढ्या गाड्या इथून जातात येतात. त्याच्यानंतर आज वॉर्डमध्ये देखील किती विकास कामांसाठी मी आज मागणी केली होती, पण मुद्दामून त्याच्या एस्टिमेटच्या फायली थांबवल्या गेल्यात, पुढे पाठवल्या नाहीत. इतका त्रास दिला गेला 5 वर्षात की आज मुद्दाम ही कामं होऊनच द्यायची नाही. आज ना जे आपण पाहतोय ना खड्डे एवढ्या प्रमाणात पडलीत, खरं तर इथं प्रत्येक खड्ड्यात आज सीओनचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा फोटो आणून इथं लावायला पाहिजे होता. मग त्यांनी पण येऊन मोजले असते की इथे खड्डे किती प्रमाणात झालेले आहेत. आणि जर का मला सीओना प्रशासनानं आज एक सांगायचंय,
तुम्हाला नसेल ना आज रस्ता करून द्यायचा हा, तर तुम्ही एक काम करा, आम्हाला एखादी टायटॅनिकची मोठी बोटच आणून द्या. आता माझे जे वॉर्ड मधली लोक आहेत ना त्यांना मी बोटीतूनच इथून नेते. ते तुमच्या कार्यकाळात तेवढं तरी तुमचं नाव आता गाजू द्या इथून, की तुम्ही आम्हाला एक बोट दिली म्हणून. नाहीतरी मोफत पाणी पुरवठा टँकर तुम्ही सगळीकडे देतातच आहे, तर देऊन टाका इथं पण एक आम्हाला. आज आम्ही बॅनर तयार केला 3 दिवसापूर्वी की इथं वर्ष श्राद्ध घालणार आहे, एका दिवसात तुमचा आज रस्ता इथं तयार व्हायला लागला लगेच त्या भीतीने. एवढ्या दिवस 3 वर्ष कुठे होते कॉन्ट्रॅक्टर सगळे? इतक्या वेळा त्या कॉन्ट्रॅक्टरांना फोन लावला, सीओना पत्रव्यवहार केला, त्यावेळेस कुठे होते? एका दिवसात जर काय सगळं रस्त्याचं काम इथं चालू झालं, 3 वर्षात का नाही झालं? मग ह्याला नक्की मी राजकारणाचंच एक वळण देते ना, की मुद्दाम राजकारण तुम्हाला इथं काहीतरी दाखवायचं होतं, लोकांपुढे काहीतरी दाखवायचं होतं म्हणून थांबवलं गेलं. पण एक मी तुम्हाला सांगते की सायली माळसकर आहे ना मनसेची, तिला जर काय ना हात जोडून सारखं नाही सांगता आलं ना, तर हात तोडून पण कामं कशी करून घ्यायचे ना ते आम्हाला नक्की माहिती. आणि फक्त आता हे काम जर का चालू झालेलं आहे रस्त्याचं, तुम्ही घाई गडबडीत केलेलं आहे हे सगळं की आम्हाला दाखवायसाठी, पण हे काम आता कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या लेवलने ह्याचं आता काम पद्धत होणार आहे ना ती पण आम्ही बघणार आहे. की असं नाही की आता तुम्ही इथे आणून चालू केलंय आणि परत 6 महिन्यांनी आहे तेच केलेलं आहे सगळं. त्याच्या पुढे जर का हा रस्ता खराब झाला तर त्याच्यानंतर अजून आमचं एक वेगळं स्वरूप असेल. आज इथं ज्या महिला उपस्थित आहेत ना त्यांना विचारा आज काय इथं अवस्था होतीये. जायचं यायचं म्हणलं तरी आज किती त्रास शाळेच्या मुलांना पण सहन करावं लागतोय. आज प्रत्येक नागरिक इथं जे उपस्थित आहे ना आज त्यांना एवढा त्रास होतो इथून जाता येताना. सगळे आज तुम्हाला सांगतील की इथं काय अवस्था झालेली आहे. ह्याच्यावरती आता सीओनी काहीतरी आहे ना प्रत्युत्तर दिलं पाहिजे की नक्की हे ठेकेदार कुठं होते एवढ्या 3 वर्ष आणि परवा दिवशीच हे काम का चालू झालं लगेचच. काल हे का चालू झालं लगेच काम? काल कुठून यांच्याकडे अचानक निधी पडला का काय झालं, नक्की काय झालं ना त्यांनी हे उत्तर आम्हाला दिलं गेलं पाहिजे. हा जो मुख्य साखळी रस्ता म्हणून ज्याची ओळख आज नव्याने निर्माण होत असताना मागील वर्षभरापूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण होत असताना रस्त्याची वर्षभरात झालेली दुरावस्था या उद्देशाने वडगाव नगर पंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा सायलीताई माळसकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात हे प्रतिकात्मक वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम रस्त्याचा या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे माळसकर, माजी सभापती गुलाबकाका माळसकर, मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश भाऊ माळसकर, उपस्थित सर्व या भागातील नागरिक बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं ही दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे. या घटनेचा प्रथमतः मी वडगावचा एक नागरिक या नात्याने प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करतो. कारण वडगावचं प्रशासन खऱ्या अर्थानं डीपी मध्ये व्यस्त असल्या कारणाने हा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे का असा प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं वडगावच्या जनतेला हा नाहक त्रास या प्रशासनाचं असलेल्या दुर्लक्षामुळे भोगावं लागत आहे. ज्यावेळेस या रस्त्याची निर्मिती झाली ते पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त स्वर्गीय माजी सरपंच सोपानण्णा माळसकर व आम्ही स्वतः त्या ठिकाणी वडगाव शहर उत्कर्ष समिती म्हणून गेले 16 वर्षापूर्वी या ठिकाणी काम करत असताना या रस्त्याची निर्मिती झाली आणि या रस्ता खुला होत असताना याच्यावर नगरपंचायत झाल्यानंतर निधी पडत असताना ज्या पद्धतीचं काम ठेकेदारांकडून व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं नाहीये. कालच तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलजी शेळके यांनी तळेगावमध्ये प्रशासन असेल संबंधित ठेकेदार असेल या संदर्भात बोलणी करत असताना या रस्त्याचा जो कालावधी असतो तो सुमारे 3 वर्षाचा कालावधी असतो आणि 3 वर्षामध्ये जर त्यावर खड्डे पडले तर त्या ठेकेदाराची जबाबदारी असते किंवा प्रशासनाने ते खड्डे बुजून घ्यायचे असतात. परंतु या ठिकाणी का प्रशासन हलगर्जीपणा करत आहेत, मग त्यामध्ये तुमची टक्केवारी जास्त होते का असा माझा वैयक्तिक आरोप असणाऱ्या प्रशासनावर आहे. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी ठेकेदाराला देखील कोणाला जाब विचारू शकत नाहीत. वडगाव शहरामध्ये असे अनेक रस्ते आहेत, त्याचप्रमाणे नवीन तयार झालेल्या रस्त्यावर देखील चेंबरची दुरावस्था निर्माण झालेली आहे. संबंधित ठेकेदाराला तुम्ही त्या प्रश्नांनी जाब विचारला गेला पाहिजे. मागील 3 दिवसापूर्वी खंडोबा चौकामध्ये
एक फोर व्हीलरची गाडी चेंबरमध्ये अडकल्याने मोठा अपघात घडला असता, परंतु स्थानिक माजी उपसरपंच विशालजी वैले असतील त्या भागातील नागरिकांनी ती गाडी स्वतः हाताने ढकलून काढलेली आहे. म्हणजे किती ढिसाळ कारभार या प्रशासनाचा या ठिकाणी चाललेला आहे असं मला म्हणावं लागेल. नक्कीच या ठिकाणी सायलीताईंनी हे जे काही या संदर्भात निषेधार्थ जो कार्यक्रम घेतलेला आहे, आम्ही सर्व वडगावकर नागरिक याला जाहीर पाठिंबा देत आहोत आणि प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या येथील नागरिकांसाठी हा रस्ता चांगल्या पद्धतीचा करून द्यावा अशी मागणी मी आपल्याला करतो. धन्यवाद. दुःखित अंतकरणाने उपस्थित सर्व माता पिता बंधू आणि भगिनींनो, वैकुंठवासी वडगाव साखळी रस्ता याचं गेल्या 3 वर्षापूर्वी जन्माला आला तेव्हाच मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या वार्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थाने उपस्थित आहोत. मी तुमच्या भावना समजू शकतो. खरं तर तुम्ही सगळे दुःखात आहात, कारण की या रस्त्याचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या या परिसरातील नागरिकांना या ठिकाणी जाण्या येण्यासाठी खूप मोठं या ठिकाणी कसरत करावी लागत होती आणि अशा रस्त्याच्या या त्रास देणाऱ्या आत्म्याचं खरं तर आपण वर्ष श्राद्ध घालतोय. काका, आपण या ठिकाणी आज पिंड मांडली. आज जरी पिंड मांडले असेल तर कावळे कालच येऊन इथं गेलेले आहेत, शिवून पण गेलेले आहेत. मला वाटतं ते कावळ्यांचे लोकनियुक्त त्या ठिकाणी नगराध्यक्ष होते कावळ्यांचे. त्यांच्यात पण कावळ्यांमध्ये काही डोम कावळे असतात, त्याच्यातले काही कावळे येऊन गेले श्रेयवादासाठी, इथं भेट देऊन गेलेत, फोटो बिटो इकडे तिकडे व्हायरल केलेत. मला या निमित्ताने खरं तर आज आपल्या सर्व प्रभागातील नागरिकांना, वडगावकर ग्रामस्थांना या ठिकाणी खरं तर त्यांचं या ठिकाणी आभार मानावं लागेल की एक पोस्ट केल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी या साखळी रस्त्याच्या संदर्भातला राग व्यक्त करण्यासाठी इथं उपस्थित झालेला आहात. आज वडगाव मधली परिस्थिती काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज ज्या पद्धतीचा विकास या वडगावमध्ये केल्याचा काही जण या ठिकाणी बडेजाव करण्याचा प्रयत्न करतायत, अशा लोकांना मला वाटतं खास करून या साखळी रस्त्यावरून फिरवलं पाहिजे. आज वडगाव नगरपंचायतचे मुख्य अधिकारी, ज्यांना फक्त वडगाव नगरपंचायतची केबिनच माहिती आहे, त्याच्या पलीकडं या वडगावमध्ये किती रस्ते आहेत, किती प्रमुख रस्ते या ठिकाणी आहेत, याची माहिती मला वाटतं आता त्यांना द्यावी लागणार आहे. आणि अशा पद्धतीचा कारभार या वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. आज या कारभाराच्या विरोधात, या अन्यायाविरोधात खऱ्या अर्थाने ही जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. आज या ठिकाणी रस्त्याचं वर्ष श्राद्ध घातलेलं आहे. मला या निमित्ताने सांगायचंय, ज्या पद्धतीची विकास कामं या वडगाव नगरपंचायतमध्ये, अशी कामं या ठिकाणी त्वरित ही सुधारून चांगल्या पद्धतीची कामं या ठिकाणी झाली पाहिजे. आज वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून या वडगावमध्ये आज विकास आराखड्याच्या माध्यमातून पुढील 20 वर्षाचं गोड गोड स्वप्न या वडगावकर नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न हे वडगाव नगरपंचायत करतंय. आज डीपी मध्ये जर 4 रस्ते कमी पडले असते तर चालले असते, पण हे प्रमुख रस्ते मात्र सुधारवले पाहिजे होते असं माझं वैयक्तिक मत आहे. खरं तर हा वडगाव साखळी रस्ता, या रस्त्याचं या ठिकाणी खरं योगदान आपल्याला विसरता कामा नाहीये, कारण की या रस्त्याने खऱ्या अर्थाने जे योगदान दिले गेले ते माननीय सोपानांना म्हाळसकर, बबनराव म्हाळसकर, त्याचप्रमाणे रामभाऊजी कराळे, आमच्या या परिसरातील सर्व लोकांनी या ठिकाणी या साखळी रस्त्यासाठी कष्ट केलेले आहेत. हा रस्ता या ठिकाणी खुला करण्याचा पहिला प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर या रस्त्याला चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी दळणवळण होत असताना एक सुधारणा व्हावी, याचं रुंदीकरण व्हावं, याच्यासाठी या प्रभागाच्या नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी माननीय तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे मागणी केली होती की या साखळी रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, यासाठी आम्ही एक चांगला निधी आम्हाला या माध्यमातून द्यावं. नगरपंचायतच्या माध्यमातून नगरोत्थान या योजनेतनं तब्बल 2,15,30,365 रुपये खर्च करून हा या ठिकाणी रस्ता बनवण्यात आलाय. मला आमदार साहेबांना एकच सांगायचंय, निवडणुकीच्या प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्त तुम्ही वडगावमध्येच सांगितलं होतं की या सायली म्हाळसकरला आणि रुपेश म्हाळसकरला आम्ही इतका निधी दिला.
मला आमदार साहेबांना तोच निधी या ठिकाणी त्या निधीतनं काम झालेल्या निधीचा रस्त्याचं या ठिकाणी दाखवायचं आहे की हाच तुम्ही दिलेला निधी आहे आणि याच निधीतनं झालेला हा रस्ता आहे. या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कोण आहेत याची चौकशी मला वाटतं आमदार साहेबांनी केली पाहिजे. आज वडगाव नगरपंचायतमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काय कारभार झालाय, कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालाय आणि या भ्रष्टाचारातनं अशा पद्धतीची कामं या वडगाव नगरपंचायतच्या सगळ्या हद्दीमध्ये झालेली आहेत. आज हे ठेकेदार कोण आहेत, कोणाचे लागेबांधे आहेत. आज 3 वर्ष आज ठेकेदाराला आम्ही पत्र व्यवहार करतोय, 5 निवेदनं काका आम्ही त्या ठिकाणी ठेकेदाराला दिली, पण ठेकेदारांनी त्या ठिकाणी कुठेही काम करण्याचं त्या ठिकाणी तयारी दाखवली नाही. मग आपण काल वर्ष श्राद्ध घालायला निघालो तर लगेच ठेकेदार कसं काम करायला लागला. आता मला या माध्यमातून सांगायचंय, वडगावकर जनतेला पण सांगायचंय, जर नगरपंचायत यापुढे जर काम करायला तयार नसेल तर रोज या नगरपंचायतचं वर्ष श्राद्ध घाला, त्याशिवाय ही नगरपंचायत वटणीवरती येणार नाहीये. मला मुख्य अधिकाऱ्यांना पण या निमित्तानं सांगायचंय, तुम्ही ज्या पद्धतीचा मनमानी कारभार या नगरपंचायतमध्ये चालवलाय हा त्वरित थांबवा. तुम्ही प्रशासनाचे नोकर आहात, वडगावचे मालक बनायला जाऊ नका. या निमित्तानं मला तुम्हाला खास करून सांगायचंय. आज काय चाललंय वडगावमध्ये, आज तुमच्या विचाराचे काही लोक कसे कामं करतायत, कुठलेही त्यांना तुम्ही साथ देताय. आज ज्या माध्यमातून जी कामं चालल्यात ती कामं त्वरित थांबली पाहिजे. आज वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून चाललेली कामं सर्रासपणे कुणी येते त्या कामांवरती जाते, फोटो काढते. अरे नगरपंचायतची कामं आहेत ती, तुमचा कार्यकाळ संपलाय बाबांनो 2 वर्षापूर्वी. तुम्ही अजून कसं ते श्रेय लाटायला जाताय. थोडी जनाची नाही मानाची बाळगा ना. तुम्ही कसं जाताय, कुठल्या कामावर जाताय, फोटो काढताय, व्हायरल करताय. मी आज या निमित्ताने सांगतोय आमच्या वडगावकर नागरिकांना, या नगरपंचायत प्रशासनातल्या 2 वर्षाचा कारभार हा पूर्ण वडगावमध्ये या माध्यमातून काम चाललेलं आहे. कोणी त्याला योगदान, कोणाचा पाठपुरावा या गोष्टी कुठेही कोण करत नाहीये. जी काही कामं आहेत ती नगरपंचायतच्या माध्यमातून होत आहेत आणि याचा जर श्रेय कोण लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर नगरपंचायतनी त्वरित अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे. आज नगरपंचायतचे अधिकारी पोहोचायच्या अगोदर खासगी लोक पोहोचतायत, फोटो काढतायत, व्हिडिओ त्या ठिकाणी बनवून लोकांवरती बिंबवण्याचं काम करताय की हे काम आम्ही करतोय. ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आज ज्या पद्धतीचं या वडगाव साखळी रस्त्याच्या संदर्भात ज्या पद्धतीचा अन्याय या रस्त्यावरती होतोय, आत्ताच सांगितलं सायलीताईंनी, म्हणजे रुपेश माळसकरच्या दारात ना हा रस्ता येतो म्हणून तुम्हाला करायचं नाही का, त्यांच्या प्रभागामध्ये हा रस्ता येतो म्हणून करायचं नाही का, किंवा त्यांनी जी विकास कामं केल्यात त्याला कुठेतरी तुम्हाला खोळंबा घालायचंय का. असं असेल तर इथून पुढे नक्की सांगा. आज या ठिकाणी खड्ड्यांचं वर्ष श्राद्ध घातलंय. जर जास्त अंगावर आलात तर मला मुख्य अधिकाऱ्यांचं पण श्राद्ध घालता येईल आणि मी ते घातल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. आज ज्या पद्धतीने आज या वडगाव साखळी रस्ता असेल, हा परिसर असेल प्रभागाचा, ज्या पद्धतीने अन्याय या सर्व प्रभागावरती होतोय. आज या मुख्य रस्त्याला एकही स्ट्रीट लाईट या ठिकाणी लावली नाही अजून. ज्या पद्धतीचं या रस्त्याचं रुंदीकरण झाले, आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी स्वतःहून रस्त्याला जागा दिलेली. तुम्हाला बाकीच्या अडचणी इथं कुठल्याच आलेल्या नाहीत. तुम्ही आज आमच्या रस्त्याला स्ट्रीट लाईट लावू शकत नाही, तुम्ही आज आमच्या रस्त्याला व्यवस्थित या ठिकाणी स्वच्छता ठेवू शकत नाही, या रस्त्याचं व्यवस्थित डांबरीकरण करू शकत नाही. आता जे काही करायचंय तुम्ही येत्या आठवड्याभरात या गोष्टी केल्या पाहिजे. जर इथून पुढे या रस्त्याची सुधारणा जर चांगली झाली नाही तर आम्हाला त्या पद्धतीने उत्तर द्यावं लागणार आहे. आज ज्या पद्धतीची आपल्या काही मागण्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण या रस्त्याच्या ज्या काही मागण्या केल्यात त्या तुम्हाला या ठिकाणी जाहीर करतोय. खरं तर 5 पत्र व्यवहार झाल्यानंतर हे जाग प्रशासनाला आलेली आहे, ठेकेदाराला आलेली आहे. आणि अशा ठेकेदारांना तुम्ही कामं देताय जे नौके आहेत, ज्यांना कुठलाही अनुभव नाहीये या कामांमधला, अशा लोकांना तुम्ही कामं देताय. खरं तर या 2-3 रस्त्यांच्या ठेकेदारांमध्ये काय बदल आहे ना ही लोकच सांगतील. आज इथून पुढचा जो रस्ता बनवलाय तो लोणावळ्या कंस्ट्रक्शननी बनवलाय, तो रस्ता बघा. ह्याच्या पुढचा जो रस्ता बनवलाय तो आदित्य कंस्ट्रक्शनवाल्यांनी बनवलाय, सुरेश कडूंनी, तो बघा. आणि हाच रस्ता आमच्या गाववाल्यांनी बनवलाय, त्यांनीच आम्हाला खड्ड्यात घालायचं काम केलंय. आणि अशा खड्ड्यात घालणाऱ्या गाववाल्याचं आम्ही मस्त वेळेला आम्ही त्याला सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला, चला नवीन आहे म्हणून सांभाळून घेतला. अरे पण तू केलंय काय या रस्त्यामध्ये. अशा ठेकेदारांना तुम्ही कामं देताय. खरं तर या ठेकेदारांना सगळ्यात पहिलं त्यांचे जे काय बयाना रक्कम आहे, जे काय त्यांची आता उर्वरित रक्कम आहे ना, त्याच्यातनं हा दुसरा ठेकेदार नेमून ह्या रस्त्याचं काम पहिलं पूर्ण करून घ्या आणि त्याच्यावरती पहिले दंडात्मक कारवाई करा, काळ्या यादीत त्या ठेकेदाराला समाविष्ट करा. याच्यासाठी आमची पहिली मागणी राहणार आहे.
त्यानंतर या रस्त्याचं पावसाळ्यानंतर सगळ्यात पहिलं उर्वरित काम जे या ठिकाणी इस्टिमेटमध्ये दिलेले त्याप्रमाणे हे काम झालं पाहिजे. आता हे डागडुजी तात्पुरती चालणार नाही. आता या रस्त्याचं या ठिकाणी हे केलंय, कॉन्क्रीटकरण केलंय. याचं कुठलंही परीक्षण केलं नाही. कुठलाही अधिकारी इथं उपस्थित नव्हता नगरपंचायतचा. आल्या रेडमेकच्या गाड्या ओतल्या झालं. लोकांना तुम्ही फक्त दाखवण्यापुरतं करताय का? या गोष्टी करू नका, एवढंच मला सांगायचंय. त्यानंतर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.